नमस्कार, मी अतुल जाधव. पंढरीचा परिवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतोय. आज आपण आलोय प्रभाग क्रमांक 3 मध्ये इथल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी. तर आपल्यासोबत इथले 3 नंबर वार्डमधले मामा आहेत. त्यांना विचारूया सध्या काय परिस्थिती इथली आणि कोण होईल नगराध्यक्ष. नमस्कार. नमस्ते. मी काय बरं, तुमची ओळख करून द्या आधी मला. मी माझी ओळख असं करून देतो की मी पांडुरंग बापू शेटे, राहणार वयाचा मारुती, आणि आता सध्या आणि नगरमध्ये राहतो. तर आपण विचारलेला प्रश्न असा आहे की त्या इलेक्शन चालू आहे 2025, यामध्ये प्रभाग क्रमांक 3मध्ये कुणी उभारले, काय उभारले, अनेक प्रश्न विचारतेच. परंतु गेले 2016मध्ये इलेक्शन झालं, त्यावेळेस नगराध्यक्षासाठी आम्ही नागेश भोसले यांना निवडून दिलो, त्यांच्या मंडळींना. त्यानंतर त्यांच्यासोबत असलेले प्रताप गंगेकर यांना सुद्धा, त्यांच्या मुलाला, त्यांचा मुलगा आणि त्यांची मंडळी, असे 2 नगरसेवक यांनाही आम्ही निवडून दिलो. परंतु त्यांना या 10 वर्षात या पंढरी नगरी किंवा या प्रभाग 3मध्ये तीन प्रभाग हा मोठा आहे, आणि तो डॉक्टर माने घरापासून ते आंडेवाल्याचे घर ननवरे यांच्यापासून इथून ते आपलं व्यासनारायण झोपडपट्टीपर्यंत असं आहे. तर यामध्ये अनेक गैरसोयी आहेत. अनेक कामं परिचारकनं केलेले असून ते कामं पूर्ववत झालेलं आहे. परिचारकांनी काय कामं केलीत का वार्डात तुमच्या? परिचारक मालक म्हणजे हा देवासारखा माणूस आहे. प्रशांत मालकाने त्यांना 2 तिकिटे देऊन त्यांना नगराध्यक्ष एक पद भोसल्यानं दिला असताना, भोसले यांना दिला असताना निवडून आलेत. परंतु हे गंगेकर कंपनी गेले 8-10 वर्षाखाली रस्ते हे ते अनेक मंजूर झालेत. अनेक रस्त्यासाठी परिचारक यांनी निधी दिला आणि त्यांनी काम करून घेतले. परंतु मालकाच्या विरोधात सतत राहते. परिचारक यांना खवडू करायचे, त्यांच्यावर वेगळं करायचे. त्यामुळं रस्त्याचे भूमिपूजन करताना परिचारक मालकांना कधीही त्यांनी आणली नाहीत. पूजा दुसऱ्या विरोधी पार्टीला आणायचं आणि त्यांच्या हातनं उद्घाटन करायचे. रस्ते सिमेंटचे त्यांच्या भगवती मंदिरासमोर झाले, तिथं सुद्धा परिचारक मालकांना त्यांच्या हस्ते नुसतं उद्घाटन झालं. पण स्लॅब कॉन्क्रीट करताना तिसरेच माणूस यायचे विरोधक. त्यांनी प्रणिता बालके म्हणते की कुठल्याच वार्डाचा विकासच केला नाही परिचारक. कसं बरोबर मागचं त्यांचं जी बायोडाटा आहे ना, त्यांनी तुमचा नगरसेवक जे गंगेकर उभारले ना, त्यांनी सांगितलं 84 लाख 80 लाखाचं काम आम्ही केलं मालकातर्फे. आम्ही असं केलं झाडं वृक्ष, मग ते मालकातर्फेच झालेले आहेत. तर आता ती त्यांच्याकडे गेल्यामुळं त्यांनी विरोधी भाषा वापरतात. काहीच केलं नाही. बरेच काही कामं केलेत. अनेक पाण्याची टाकी, वृक्षारोपण, ड्रेनेज पाईपलाईन, असे सुविधा अनेक मालकांनी करून दिलेत. परंतु त्यांचा मालकांचा विसर त्यांना पडलेला आहे. मालकाच्या विरोधात बोलायचे, मालकाच्या विरोधात त्यांनी सगळे करायचे. आता जर त्यांनी त्यांचे परिवार दुसऱ्या यांच्याकडे बालक्याकडे गेले, त्यामुळे त्यांचा बालकेचा पुळका आला. त्यांच्याकडनं जाणून घेऊया त्यांच्या वार्डात काय विकास झालाय का, त्यांना कोण पाहिजे नगराध्यक्ष. नमस्कार. नमस्कार. काय कोणाची हवा आहे सध्या? सध्याला परिचारक मालकांच्या हवा आहे. बर, काय कामं झाली का? कामं झालेले आहेत. मालकांमार्फत भरपूर कामं झालेले आहेत, आणि नगरमध्ये कॉन्क्रीटकरण झालेलं आहे. कोणाचे नळाचं काम असू द्या, कुठल्या लाईटिंगचं असू द्या, संदर्भात सगळी कामं झालेली आहेत. बर, काय समोरचे उमेदवार म्हणतात काय विकासच केला नाही. त्यांचं काय ऐकायचं, पण आमच्या वार्डात भरपूर विकास केलाय ना. या वर्षी परिवर्तन 100% होणार की परिचारकाने तुमच्या वार्डात काम केलंय. बर, तरी पण धुळीचं साम्राज्य आहे, असं आहे तसं आहे म्हणून उठवते. धुळीचं साम्राज्य आहे, पण चालू आहे, त्याचा पण प्रयत्न चालू आहेत. करतात प्रत्येक कामाला हळूहळू सगळी कामं चालू आहेत. कोण उधळेल गुलाल नगराध्यक्ष पदाचा? नगराध्यक्ष पदात आपली शिरसट, श्यामलताई शिरसट. आपण अजून जाणून घेऊयात. तसंच काही ज्येष्ठ मंडळी आहेत आपल्या बरोबर, त्यांना पण विचारूया. नमस्कार मामा. नमस्कार. काय कोणाची हवा आहे नगराध्यक्ष पदाला? श्यामलताई आहेत, प्रणिती बालके आहेत. भरपूर आहे. बर, पण आपले काही लक्षात नाहीत, काय नाही. बर, तुम्ही मत टाकणार आहे का नाही? आता मत टाकावं लागतं. कोणाला टाकणार आहे? काय अजूनही केलं नाही? तसं काय सांगता तसंच अजून
तसेच अजून काही कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याशी एकदा बातचीत करूया. नमस्कार. नमस्कार. काय वातावरण, हवा? वातावरण ही कमळच येणार आहे. कमळ येणार आहे? 100% कमळ एवढं बसणार आहे. कसं काय खात्रीने सांगू शकताय? अहो, विकास कामं तेवढे केलेलेच आहेत ना आम्ही, त्याच्यामुळे बोलतोय. पंढरपुरात जी मालकांनी जी विकास कामं केले दिसतंय तुम्हाला सगळ्याला. धुळीचं म्हणतात, पण अहो विकास कामं चालू आहेत अजून. धुळी समोरचा उमेदवार मग आम्ही ही घेऊन येतो म्हणतोय, डेबिटला बसतो म्हणतोय. काही सुद्धा नाही त्यांच्याकडे, काही सुद्धा नाही. बर. ते नॉट रिचेबल राहतात. हा. तुम्ही पंढरपुरात कुठे दिसतात का तेही सांगा मला. बर. आता आमदारकी आले की 8 दिवस यायचं, महिनाभर यायचं, मतं मागायचे, तेवढंच काम आहे त्यांचं. काय कधी फिरकले का इकडं? कधीच फिरकले नाही. त्यांचा मोबाईल सतत बंद असतोय. बर. हा. अजून काय तुमच्या वार्डात काय विकास काम? आता आमच्या वार्डात विकास काम मोठ्या मालकांनी निधी दिलेला आहे. पहिला बर. जे इथले उमेदवार होते ती मालकांपासूनच होते आणि मालकांपासूनच निधी मिळाला आहे. बर. आज त्यांना भगीरथ दादांनी उमेदवारी दिली. हा. मराठा समाजावर अन्याय केलाय. बर. दोन्ही सीटा ओबीसीला दिल्यात. आज ओपन मध्ये जागा असताना दोन्ही सीटा त्यांनी ओबीसीला दिलेल्या आहेत. बर. म्हणजे कुठं तर असं वाटतंय का जातीपातीचं राजकारण वगैरे? 100% ना. आता जी भारत नानाला जी मानणारा वर्ग होता मराठा समाजाचा, बर. त्यांना तिकीट डावलून दडपशाही आणि गुंडगिरीशाहीला दोन्ही तिकीट ओबीसींना दिले. बर. भगीरथ दादा स्वतः म्हणतात, बर. बाबा असं त्यांना 2 तिकीट द्यायचे आपल्याला. मग मराठा समाजाला का अन्याय केला तुम्ही? मराठा समाजावर का अन्याय केला? बर. भगीरथ दादाला विचारले पाहिजे कार्यकर्त्यांनी प्रश्न. ही माझी विनंती आहे त्यांना. ती प्रणिता बालके म्हणतात की आमचं असं एक विजन असणार आहे की पंढरपूरचं स्वप्न साकार होईल. काही सुद्धा विजन नाही. प्रशांत मालका एवढं अभ्यासू नेता जिल्ह्यामध्ये तुम्हाला बघायला सुद्धा मिळणार नाही. बर. त्यांचं असं बी म्हणणं आहे की पंढरपूरमध्ये परिचारकांची दहशत आहे, दहशतीखाली लोक काय बोलू शकत नाहीत. दहशत त्यांनी आजपासून त्यांच्यावर एक तर गुन्हा दाखल आहे का? मग कशावरून दहशत म्हणता तुम्ही? बर. परिचारक कुटुंबावर एक केस दाखवा मला तुम्ही, मग दहशत म्हणा ना. का त्यांनी कोणाला मारायला लावलेत, कोणाला गुंडगिरी करायला लावलेत? नाहीच ना. सर्वसामान्य घरातला उमेदवार दिला आता. जी डमडमोला कृष्णा कवडे आणि तेजश्रीताई पानकर, हे सर्वसामान्यातले दोघं बी. मग काय म्हणताय तुम्ही दहशत? आज गुरुदोडी यासारखा महिला उचलणारा कार्यकर्ता ह्याला तिकीट दिलं. शरद माने ही डमडम आपलं ती पण ट्रॅक्टर चालवत होते, त्यांना सुद्धा उमेदवारी मालकांनी दिली. प्रणिता बालके अशी म्हणते की समोरचा उमेदवार जो आहे तो श्यामलताई शिरसट आहेत. ते काय बोलतच नाही. त्यांच्या बाजूला विक्रम शिरसट हेच बोलतात, लक्ष्मण भाऊ बोलतात. कसं आहे माहिती आहे का? श्यामलताई हे बोलत कसं नाहीत, बोलणार तुम्हाला मतारूपातनं त्यांनी मागवून तुम्हाला विकास दाखवणार त्यांनी. अहो रात्र दिवस रात्र कधीही त्यांना फोन करा तुम्ही, 24 तास सेवा करण्यासाठी संधी आहे त्यांच्याकडे. कधीही तुम्ही फोन लावा. विक्रम भैया असू, लक्ष्मण भाऊ असू, अनिकेत भैया शिरसट असू, ही सतत लोकांचे कामं करत राहतात. म्हणजे भालके इकडे फिरकलेच नाहीत. नाही फिरकले बालकी. बर. तुम्ही आणि- कोणालाही विचारू शकता. भगीरथ बालके म्हणतायत की काही जरी झालं तर गुलाल आम्हीच उधळणार आहे आणि आम्ही काय आहे ती भालके काय चीज आहे ती पण आम्ही 3 तारखेला दाखवून देऊ, असं आश्वासन करतायत. अहो गुलाल उधळायला त्याला काम करावं लागतंय. बर. विकास कामासाठी निधी आणावा लागतोय. बर. आज जी सरकार आहे केंद्रात भारतीय जनता पार्टीच आहे, बर. राज्यात भारतीय जनता पार्टीच बर. आहे. भारतीय जनता पार्टीने किती विकास केला आणि किती आता रस्ते तुम्हाला सगळे चारी बाजूला रस्ते बघा. आणि एकंदरीत जर बघायला बघितलं तर त्यांनी कॅरोडरचा एक मुद्दा उपस्थित केलाय की कॅरोडरचा काय फटका बसू शकतोय का? कॅरोडरचा फटका काही बसत नाही. ही फडणवीस साहेबांनी त्यांना योग्य त्याचा सगळे बैठका घेऊन विश्वासात घेऊन ते होणार आहे. काही सुद्धा अडचण नाही. फटका वगैरे काय बसणार नाही. त्यांना त्याचा मोबदला मिळणार आहे. काय वाटते श्यामलताई शिरसट किती मताधिक्याने निवडून येतील वगैरे? श्यामलताई शिरसट 10 ते 15 हजार मतांनी विजय होणार 100%. 3 तारखेला बोला. 15,000 मतांनी येणार हो, एवढं 100% खात्रीशीर सांगू शकता? खात्रीशीर सांगू शकतो. अजून काय म्हणजे मालक तर म्हणतायत की आम्ही पुढच्या 50 वर्षाचं भवितव्य घेऊनच राजकारणात आलोय. बरोबर आहे ना. आज यंग पिढी बघा तुम्ही किती मालकांनी. यंग पिढी आमचे 32-36 उमेदवार आहेत. बर. त्या 36 मधले तुम्ही उमेदवार ते आता आमच्याकडे आहे सगळे. बर. उमेदवारचं सगळं आहे आमच्याकडे, लिस्ट आहे किती कोण कोण उमेदवार आहे. त्यातले यंग पिढी किती आहे तुम्ही बघा. आज विनायक संगीतराव असेल, राहुल दादा असेल, परत म्हणलंच तर ते बाबा आपले, परत लाला पानकरचे घरचे, कृष्णा कवडे, असे भरपूर उमेदवार आहेत. असं वाटतंय का तुम्हाला की पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार समाधानदादा आवताडे त्यांनी कुठं कार्यकर्त्यावरती अन्याय केलाय असं त्यांच्या कार्यकर्त्याकडून ऐकायला मिळतंय?
अन्याय वगैरे काही नाही. त्यांचे सर्व कार्यकर्ते मालकांसोबत आहे. बरं. समाधान दादा जी सांगेल तीच त्यांचे कार्यकर्ते करणार आहे. म्हणजे समाधान दादा भक्कमपणे तुमच्या पाठीशी उभे आहेत, 100% उभे आहेत. म्हणजे श्यामलताई शिरसट त्यांच्या मागं उभे आहेत. प्रशांत मालक, समाधान दादा ही दोघं बी खंबीरपणे साथ आहे त्यांची. तसंच अजून काय कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याशी बघूया.